नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे मुशी मसाला। मुशी हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचे नसेल, पण जे नॉनव्हेजचे खवय्ये आहेत त्यांना हा मासा आहे हे लगेच कळून येईल। मुशी नावाचा हा एक मासा आहे। आपण जेव्हा मच्छी मार्केटमध्ये हा मासा घ्यायला जातो तर कोळी हा मासा सोलताना त्याची पूर्ण स्किन काढते आणि आपल्याला याचे छोटे छोटे असे पीस करून देते। हा मासा बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटप घेतलेलं आहे। चवीसाठी मीठ घेतलेलं आहे। फोडणीसाठी बारीक कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या माशामध्ये कोकमच घातलं जातं, तर मी 5 कोकम घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि थोडं आपल्याला पाणी सुद्धा लागणार आहे। तर आपण मुशी मसाला बनवायला तयारी करूया। मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, तो गरम होताच आपल्याला फोडणी करायची आहे। आपली कढई आता छान तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी तेल घेते आहे। 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। याच्यामध्ये जिरं मोहरी वगैरे असं काहीही फोडणीला न घालता आपल्याला फक्त कांदा आणि कढीपत्ताच वापरायचा आहे। आम्ही कांदा घातलेला आहे, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं सुद्धा घातलेली आहेत। कांदा थोडासा काळपट करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा करपवायचा आहे, जास्त नाही। कांदा गुलाबीपेक्षाही जास्त भाजून घेतलाय मी आणि त्यामध्ये आपल्याला आता हे वाटप घालायचे आहे। हे वाटप 5 ते 7 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आपले वाटण छान परतून झालेले आहे आणि आता याच्यामध्ये मी पाणी घालते आहे। हे नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक चमचा मीठ घातले आहे।
आणि आता याला उकळी येऊ द्यायची आहे. याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये मुशी मासा टाकणार आहोत. याला उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हा मासा घालायचा आहे. याला याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ते शिजत असतानाच आपल्याला याच्यामध्ये कोकम घालायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे. आणि आता झाकण लावून 5 मिनिटं शिजवायचं आहे. एकदा चेक करून पाहूया. मुशी मासा हा शिजायला वेळ लागत नाही, एकदम सॉफ्ट असतो आणि असा चिकनसारखा वाटतो तो. म्हणून मालवणी लोक याला मुशीचं मटण असंही म्हणतात. हा मुशी मसाला जर ह्याची ग्रेव्ही पातळ केली तर गरम गरम भातासोबत छान लागतो, किंवा तांदळाची भाकरी, स्पेशली तांदळाची उकडीची भाकरी किंवा गरम गरम पोळ्या यांच्याबरोबर याची मजा आपण घेऊ शकतो. याला आणखीन थोडंसं थिक करायचं आहे. याच्यामध्ये एकच काटा असल्यामुळे तो पण असा हाडासारखा दिसतो. मुलं आवडीने खातात. काटे काढण्याचा जास्त त्रासच नसतो यामध्ये. फ्रेंड्स, मुशी मसाला ही माझी रेसिपी आता तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या